नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, शरद पवार ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय चांगला स्कोर गाठलेला होता आणि आता शरद पवारांचे उमेदवार जे 87 उमेदवार त्यांनी दिलेत त्यापैकी किमान 50 उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असं देखील बोललं जात आहे। त्यातले कुठले ते उमेदवार आहेत की जे निश्चितपणे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात हा केवळ एक अंदाज आहे। यातली काही कारणं जी आहेत ती मुद्द्यांमध्ये देतो आहोत। बोल भिडू यांच्या सौजन्याने काही इमेजेस यामध्ये आपण वापरतो आहोत। तर जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 1990 पासून जयंत पाटील हे आमदार आहेत। मतदारसंघात संस्थात्मक राजकारणावर भर आहे आणि विरोधात महायुतीचे शशिकांत पाटील हे उमेदवार आहेत। तर जयंत पाटील हे 1990 पासून विधानसभा मतदारसंघावरती आपला होल्ड कायम ठेवणे निश्चितपणे त्यांचा विजय हा निश्चित मानला जातोय। तर पुढील आहेत अनिल देशमुख। अनिल देशमुख यांचं नाव चर्चेत होतं, परंतु त्यांच्या चिरंजीवाला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे काटोल विधानसभा मतदारसंघामधनं। तर अनिल देशमुख काटोल या विधानसभा मतदारसंघामधनं पुनश्च एकदा आमदार होऊ शकतात। राजेश टोपे घनसावंगी विधानसभा मतदारसंघ, यावेळेस 2009 पासून राजेश टोपे हे घनसावंगीचे आमदार राहिलेले आहेत। विरोधात शिंदे गटाचे हिकमत उढाण आहेत। जरांगे फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे मंडळी। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात हवा देण्यात आली, ती हवा टोपेंच्या माध्यमातून देण्यात आली असा आरोप होतो। हे सिद्ध झालेलं नाही आहे, परंतु राजेश टोपे आणि आता त्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात विरोधक हिकमत उढाण प्लस आणखी देखील अपक्ष आणि काही महत्त्वाच्या पक्षांचे उमेदवार हे निवडणूक लढतात। त्यामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधून यावेळेस राजेश टोपे हे कशा पद्धतीनं आपली सीट राखतात यावरती देखील मोठी चर्चा होती आहे। कारण 2019ला केवळ 3 ते 4 हजारच्या दरम्यान मतांनी त्यांचा विजय झालेला होता। त्यामुळे या ठिकाणी या घनसावंगी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रेस वाढलेली आहे आणि त्याचबरोबर मराठा विरुद्ध ओबीसी असं जे राजकारण सध्या सुरू आहे किंवा जो काही वाद सुरू आहे त्याचा फटका यावेळेस मात्र राजेश टोपे यांना बसू शकतो। कारण मतांची विभागणी ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि मतांची विभागणी आणि त्यातल्या त्यात राजेश टोपे यांचा मराठा किंवा इतर समाजावरती असलेला होल्ड हा जर का आपण पाहिला तर तो देखील मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे राजेश टोपे हे 50-50 मध्ये असू शकतील असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही। पुढील आहेत जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ, 3 टर्म आमदार राहिलेले आहेत। अजित पवार गटाचे नजीब मुल्ला हे या ठिकाणाहून निवडणूक लढतात। श्रीकांत शिंदेंची भूमिका अतिशय महत्त्वाची या ठिकाणी राहणार आहे, कारण या ठिकाणी श्रीकांत शिंदे या विभागाचे खासदार आहेत आणि ते देखील मोठ्या प्रमाणावर जोर लावतील। अजित पवारांच्या उमेदवाराला बळ देण्याचं काम युतीकडनं या ठिकाणी होईल। जितेंद्र आव्हाड हे 3 टर्म आमदार आहेत, त्यामुळे त्यांचाही नंबर या ठिकाणी आहे, ते देखील निवडून येऊ शकतात। पुढील आहेत समरजित घाटगे। गत टर्मला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, खूप चांगली फाईट त्यांनी दिलेली होती। भाजपमधून शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। 88,000 मतं मागच्या वेळेस त्यांनी मिळवलेली होती। शरद पवार गटाच्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ते निवडणूक लढणार आहेत कागल विधानसभा मतदारसंघामधून आणि ह्या वेळेस त्यांच्यासाठीची फिल्डिंग ही अतिशय टाईट असणार आहे आणि समरजित घाटगे हे निश्चितपणे निवडून येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर पुढील आहेत बाळासाहेब पाटील कराड उत्तर, 5 टर्म आमदार राहिलेले आहेत। विरोधामध्ये भाजपचे धैर्यशील कदम किंवा मनोज घोरपडे हे असू शकतात असं देखील सांगितलं जातं। पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका अतिशय महत्त्वाची यामध्ये असणार आहे। पृथ्वीराज चव्हाण हे बाळासाहेब पाटील यांना मदत करतात आणि यावेळेस देखील ते करतील। कराड उत्तरमधनं ते ही निवडणूक लढतात, त्यामुळे या ठिकाणाहून त्यांचा विजय हा सोपा असू शकतो असं देखील बोललं जातं। पुढील आहेत मानसिंग नाईक शिराळा विधानसभा मतदारसंघामधनं। जयंत पाटलांचे समर्थक आहेत, संस्थात्मक राजकारणाची वोट बँक त्यांच्याकडे। भाजपचे सम्राट महाडिक यांच्या विरोधात असण्याची शक्यता आहे, त्यामुळे मानसिंग नाईक हे देखील या ठिकाणाहून
निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. रोहित पवार, ही निवडणूक रोहित पवारांसाठी देखील अतिशय टफ असू शकते. एक टर्मचे आमदार आहेत, विरोधात राम शिंदे आहेत. राम शिंदे यांचा पराभव 19ला त्यांनी केला होता. मागील 5 वर्षात जनसंपर्क त्यांनी मोठा वाढवलेला आहे. परंतु रोहित पवारांसाठी ही निवडणूक देखील साधारण नसणार आहे आणि या निवडणुकीत मात्र रोहित पवारांचा विजय हा मानला जातोय. त्यामुळे रोहित पवार कशा पद्धतीनं टफ करतात ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर पुढील आहेत राणी लंके, पारनेर विधानसभा मतदारसंघामधनं. पती निलेश लंके हे खासदार झालेले आहेत, त्यामुळे निश्चितच यांची ताकद वाढलेली आहे आणि राणी लंके देखील पारनेर विधानसभा मतदारसंघामधनं विजयी होण्याच्या मार्गावरती आहेत. खासदार निलेश लंके त्यांचे पती हे खासदार झाले आहेत. विरोधात अजित पवार गट हे लढणार आहे. मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क हा निलेश लंके यांचा आहे. त्यांचं मोठी ताकद राणी लंके यांच्या पाठीशी असणार आहे, त्यामुळे त्यांचा देखील विजय हा निश्चित मानला जातो आहे. तर रोहित पाटील, तासगाव विधानसभा मतदारसंघ, RR पाटलांचा हा मतदारसंघ आहे. माजी उपमुख्यमंत्री राहिलेले RR पाटील हे त्यांचे वडील आहेत रोहित पाटील यांचे. विरोधात महायुतीकडून संजय काका पाटील आहेत. त्यामुळे रोहित पाटील यावेळेस देखील पुन्हा एकदा तासगाव विधानसभा मतदारसंघामधनं विजयी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. पुढील आहेत प्राजक्त तनपुरे, जयंत पाटलांचे भाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची इंटरनल ताकद त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. एक वेळा आमदार राहिले. शिवाजी कर्डिले यांनी देखील चांगली मोर्चे बांधणी राहुरीमध्ये केलेली आहे. यावेळेस सामना हा टस्सलचा होईल असं देखील काही मंडळींचं म्हणणं आहे. तर पुढील आहेत अशोक पवार, शिरूर विधानसभा मतदारसंघामधनं. चांगला जनसंपर्क आहे. शरद पवार गटाचे एकमेव पुणे जिल्ह्यातले आमदार आहेत आणि विरोधात अजित पवार गट असणार आहे. यावेळेस शरद पवार गटाचे खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघामधले अमोल कोल्हे यांचं चांगलं बळ अशोक पवारांच्या मागे राहणार आहे. त्यामुळे अशोक पवार देखील ही निवडणूक विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. पुढील आहेत सुनील भुसारा, विक्रमगड विधानसभा मतदारसंघ, पालघर जिल्ह्यातील अजित पवार गटाचे एकमेव आमदार आहेत. विरोधात भाजपच्या प्रकाश निकमांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आदिवासी बहुल भाग आहे आणि या आदिवासी बहुल भागात एक गठ्ठा मतदान हे होत आलेलं आहे. ते एक गठ्ठा मतदान सुनील भुसारा यांच्याकडे जर का वळलं तर निश्चितच ते देखील विजयाच्या दिशेने जाऊ शकतात. हर्षवर्धन पाटील, इंदापूर, अतिशय महत्त्वाची प्रतिष्ठेची ही जागा आहे. इंदापूरचे ते माजी आमदार राहिलेले आहेत. इंदापूरच्या संस्थात्मक राजकारणावर त्यांचा चांगला होल्ड आहे. भाजपमधून शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. याच अटीवरती त्यांनी प्रवेश केलेला होता. इंदापूरची निवडणूक ते तुतारीकडनं लढणार होते. त्यांना तसं उमेदवारी देखील मिळालेली आहे. दत्ता भरणे हे त्यांच्या विरोधात असणार आहेत. दत्ता भरणे यांच्या मागे महायुतीचं बळ असणार आहे. अजित पवारांची ताकद त्यांच्या मागे आहे. परंतु हर्षवर्धन पाटील हे यावेळेस करिश्मा करतील आणि दत्ता भरणेंच्या विरोधात टफ फाईट देतील असं असंख्य मंडळींचं म्हणणं आहे. काही विश्लेषकांच्या मते इंदापूर विधानसभेची जागा यावेळेस हर्षवर्धन पाटील पटकवतील असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटील हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात. पुढील आहेत योगेंद्र पवार, बारामती. हा गड राखणं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांना किती चान्सेस आहेत ते देखील बघणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी खुद्द अजित पवार हे योगेंद्र पवारांच्या समोर आहेत. अजित पवारांनी आतापर्यंत केवळ लीड मोजलेली आहे. भयंकर लीडने अजित पवार या ठिकाणाहून निवडून येतात. काका विरुद्ध पुतण्या अशी ही लढाई आहे. पहिल्यांदाच संधी आहे. शरद पवारांचं वलय, शरद पवारांचं नाव, शरद पवारांची राष्ट्रवादी ही योगेंद्र पवारांच्या पाठीशी आहे आणि केवळ एवढ्या एका फॅक्टरवरती देखील ते निवडून येऊ शकतात. परंतु अजित पवार यांचा खूप चांगला होल्ड बारामतीमध्ये आहे. त्यामुळे ही जागा शरद पवार काढतील का? कारण ही प्रतिष्ठेची जागा आहे. स्वतः त्यांच्या घरातला उमेदवार या ठिकाणी आहे. योगेंद्र पवार बारामतीमधनं लढतायत. काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होणार आहे. मतदारसंघात ॲक्टिव्ह आहेत. लोकसभा निवडणुकीपासून ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. सगळ्यात मोठी ताकद म्हणजे वैयक्तिक असं काही नाही आहे, परंतु शरद पवारांच्या ताकदीवरती ते लढणार आहेत. परंतु ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नसणार आहे. तर पुढील आहेत बापूसाहेब पठारे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये 2009 पासनं राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते आमदार झालेले आहेत. विरोधात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे असणार आहेत. भाजपची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. सुनील टिंगरे देखील चांगला होल्ड ठेवून आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील टफ फाईट होण्याची शक्यता आहे.
तर पुढील आहेत देवदत्त निकम आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2014 पासून शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांनी लढवलेला होता। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी चांगला जनसंपर्क जोडलेला आहे आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात ते लढतात। त्यामुळे ही आंबेगावची जागा आहे, कारण दिलीप वळसे पाटील यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पद्धतीनं मतदारसंघ बांधून ठेवलेला आहे। देवदत्त निकम यांच्यासाठी निवडणूक सोपी नसणार आहे, परंतु या निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील काय करिश्मा करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पुढील आहेत प्रशांत जगताप हडपसर विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवार गटाचे पुणेचे जिल्हाध्यक्ष आहे, पुण्याचे महापौर ते राहिलेले आहेत। अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांच्या विरोधात ते लढतात आणि ठाकरे गटाने हडपसरवर दावा सांगितलेला होता, परंतु आता या ठिकाणी अपक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आपली सीट काढू शकतात का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। तर पुढील आहेत भाग्यश्री आत्राम, पहिल्यांदाच विधानसभेचं तिकीट त्यांना मिळालेलं आहे। अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम हे त्यांचे वडील आहेत, त्यांच्या त्या कन्या आहेत धर्मराव बाबा आत्राम यांच्या। धर्मराव आत्राम हे अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत। बाप विरुद्ध लेक अशी थेट लढाई या ठिकाणी होते मंडळी। आतापर्यंत आपण पाहिलं की काका विरुद्ध पुतण्या किंवा काका विरुद्ध पुतण्या किंवा पुतण्या विरुद्ध काका अशी लढाई होत आलेली आहे, परंतु या 2024च्या निवडणुकीमध्ये मुलगा विरुद्ध वडील किंवा वडील विरुद्ध कन्या मुलगी अशी लढाई होतीये। त्यातल्या त्यात कन्नडमध्ये पती विरुद्ध पत्नी अशी देखील लढाई होतीये। तर अशा पद्धतीच्या ह्या लढाया आहेत। भाग्यश्री आत्राम ह्या अहेरी विधानसभा मतदारसंघामधून ही निवडणूक लढतात। तर पुढील आहेत विनायकराव पाटील अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये। अहमदपूरचे माजी आमदार आहेत, भाजपमधून शरद पवार गटामध्ये ते आलेले आहेत। अजित पवार गटाच्या बाबासाहेब पाटलांच्या विरोधात सामना आहे आणि अमित देशमुख यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। अमित देशमुख यांच्या मागे बळ देणार हे जवळपास निश्चित आहे। विनायकराव पाटील हे अमित देशमुखांच्या अतिशय निकट आहेत आणि त्यामुळे विनायकराव पाटील हे या ठिकाणाहून विजयाच्या दिशेने जातील असं देखील बोललं जातं। तर पुढील आहेत सुधाकरराव भालेराव, उदगीर विधानसभामधनं 2009 आणि 2014 साली आमदार झाले आहेत। गोपीनाथ मुंडे गटाचे म्हणून ते ओळखले जातात। भाजपमधनं शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। अजित पवार गटाच्या संजय बनसोडे यांच्या विरोधात ते लढणार आहेत। अजित पवार जेव्हा बाहेर पडले किंवा मंत्रिमंडळात संजय बनसोडे यांचा देखील समावेश आहे, त्यामुळे सुधाकर भालेराव हे अजित पवारांच्या संजय बनसोडे यांच्यासमोर किती ताकदीने लढतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर पुढील आहेत ओमप्रकाश दांडेगावकर, वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये 2004 आणि 2009 साली राष्ट्रवादीकडून आमदार झालेले आहेत। वसमतच्या संस्थात्मक राजकारणावर मोठा प्रभाव त्यांचा आहे आणि मागच्या वेळेला अजित पवार गटाच्या राजू नवघरेंना त्यांनी निवडून आणलेलं आहे। किंगमेकर राहिलेले आहेत राजू नवघरे यांच्या विजयात। यावेळी पुन्हा गुरु विरुद्ध शिष्य अशी लढाई होती आहे, राजू नवघरेच यांच्या समोर असणार आहेत। त्यामुळे वसमत विधानसभेमध्ये गुरु कशा पद्धतीनं खेळी करतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर पुढील आहेत प्रशांत यादव, चिपळूण विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढताय। अजित पवार गटाकडून पहिल्यांदाच उमेदवारी त्यांना मिळाली आहे। तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर त्यांची क्रेज आहे। काँग्रेसमधून शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। अजित पवार गटाच्या शेखर निकम यांच्या विरोधात ते लढतात। तर पुढील आहेत संदीप वरपे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधून युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहे। काळे आणि कोल्हे या फॅमिलीच्या विरोधात ते लढतात आणि या समीकरणामुळे त्यांची लढत ही अवघड होतीये असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे कोल्हे हे इच्छुक होते, शरद पवारांची भेट देखील त्यांनी घेतली होती। विवेक कोल्हे यांना डावलून संदीप वरपे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच नाराज असलेले विवेक कोल्हे संदीप वरपे यांच्या विजयामध्ये खोडा टाकू शकतात असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे ही लढत अवघड होऊन बसलेली आहे। त्यामुळे पवारांचे हे शिलेदार कसे तग धरतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा मतदारसंघामधनं निवडणूक लढतात। सिंदखेड राजा मतदारसंघात एकतर्फी त्यांचा होल्ड आहे। अजित पवार गटामधनं ते शरद पवार गटामध्ये आलेले आहेत। आपल्याला तिकीट मिळणं शक्य नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी शरद पवारांकडे धाव घेतली आणि त्यांनी तिकीट मिळवलं। विरोधात शिंदे किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही असणार आहे आणि मराठा आणि वंजारी मतं अतिशय निर्णायक या ठिकाणी ठरणार आहेत। एकतर्फी त्यांचा होल्ड हा सिंदखेड राजा मतदारसंघावरती आहे। त्यामुळे राजेंद्र शिंगणे हे यावेळेस शरद पवारांसाठी विजय खेचून आणतील असं देखील असंख्य मतदारांचं म्हणणं आहे। तर पुढील आहेत
चरण वाघमारे तुमसर विधानसभा मतदारसंघामधनं 2014 साली भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले होते। अजित पवार यांच्या राजू कारेमोरे यांच्या विरोधात ते लढणार आहेत। जनविकास फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्य त्यांचं मोठं आहे। तर मंडळी, कालच एक गुन्हा दाखल झालेला आहे। शिवचरण वाघमारे आणि ट्रम्पेट तुतारी चिन्हाचा जो फटका बसत होता तसाच एक फटका बसण्यासाठी किंवा बसवण्यासाठी विरोधकांनी ट्रम्पेट जे चिन्ह आहे, जे तुतारी समान आहे किंवा त्याच्यावरती बहुतेक मंडळी हे मतदान करतात असेच आणि सारख्या नावाचे चरण वाघमारे आणि शिवचरण वाघमारे अशी ती एक पोस्ट बातमी आज समोर आलेली आहे तुमसर विधानसभा मतदारसंघामधनं। त्यामुळे त्याचा किती परिणाम होतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर पुढीलच शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। सातारा लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती। शिंदे गटाच्या महेश शिंदे यांच्यासोबत त्यांचा सामना असणार आहे। तर लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांचा चांगला होल्ड मतदारसंघावरती आहे, त्यामुळे शरद पवारांसाठी ते विजय खेचून आणतील असं देखील बोललं जातं। राखी जाधव घाटकोपर पूर्व मुंबईच्या शरद पवार गटाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत। लोकसभा लढवण्यास इच्छुक होत्या, परंतु घाटकोपरमध्ये मराठा मतांची बेरीज करू शकतात असं देखील बोललं जातं। भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात त्या लढणार आहेत, त्यामुळे या ठिकाणची लढाई देखील तुल्यबळ असणार आहे। पुढील पृथ्वीराज साठे केज विधानसभा मतदारसंघ भाजपच्या नमिता मुंदडा यांच्या विरोधात ते लढतायत। मागील वेळी दुसऱ्या क्रमांकाची मतं त्यांनी मिळवलेली होती। दलित आणि मराठा मतं हे अतिशय निर्णायक या ठिकाणी ठरतायत आणि त्यामुळे पृथ्वीराज साठे यावेळेस नमिता मुंदडा यांच्या विरोधात कशा पद्धतीनं हे पृथ्वीराज साठे लढतात हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे। मंडळी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ॲड करावा असं वाटतं, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या वेळेस उमेदवार देण्याची भाषा केली होती किंवा ज्यावेळेस उमेदवारीच्यासाठी मतदारसंघ घोषित केले होते, त्यातला बीड जिल्ह्यातला पहिला मतदारसंघ त्यांनी केज घोषित केला होता। त्यामुळे नमिता मुंदडा ज्या भाजपच्या आणि महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही लढाई अतिशय महत्त्वाची असणार आहे। पृथ्वीराज साठे यांच्याकडे मनोज जरांगे पाटील यांचं अप्रत्यक्षरित्या असलेलं समर्थन हे जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे पृथ्वीराज साठे हे यावेळेस केज विधानसभा मतदारसंघामधून आपला विजय खेचून आणतील असं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे। नारायण पाटील करमाळा विधानसभा मतदारसंघामधून ते लढतायत। विजयसिंह मोहिते पाटील गटाचे उमेदवार आहेत। विजयसिंह मोहिते पाटील यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे आणि त्या ताकदीच्या समोर नारायण पाटील हे देखील विजयसिंह मोहिते पाटील गटाचेच आहेत। त्यामुळे धनगर मतावरती त्यांचा चांगला होल्ड आहे आणि मागच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकाची मतं त्यांनी घेतलेली होती। अपक्ष असलेले संजय शिंदे यांच्यासोबत त्यांचा सामना झालेला होता। तर नारायण पाटील हे देखील पवारांसाठी विजयश्री खेचून आणतील असं देखील बोललं जात आहे। रोहिणी खडसे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामधून लढतायत। मागच्या वेळेस अतिशय कमी फरकाने त्यांचा पराभव झालेला होता। एकनाथ खडसे यांच्या त्या कन्या आहेत। भाजपच्या तिकिटावरती त्यांचा पराभव झालेला होता। लेवा पाटील समाजाची मतं अतिशय निर्णायक ठरणार आहेत। शिंदे गटाचे चंद्रकांत पाटलांच्या विरोधात त्यांची लढत असणार आहे आणि मागील लढतीचा जर का आपण विचार केला तर मधल्या 5 वर्षात मोठी मोर्चे बांधणी त्यांनी केलेली आहे। शरद पवारांच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या काम करत आहेत शरद पवार गटाचे, त्यामुळे त्यांच्याकडे यावेळेस मुक्ताईनगरकडनं आमदारकी बहाल केली जाऊ शकते असं देखील बोललं जात आहे। पुढचे आहेत विजय भांबळे जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2019ला केवळ 3717 मतांनी त्यांचा पराभव झालेला होता। मेघना बोर्डीकर यांचा विजय झालेला होता। यावेळेस त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तयारी जिंतूरमधनं केलेली आहे आणि शरद पवारांकडनं तिकीट देखील मिळवलेलं आहे। त्यामुळे विजय भांबळे हे यावेळेस निश्चितच मेघना बोर्डीकर यांचा पराभव करू शकतात असं काही मतदारांचं मत आहे। तर पुढील आहेत प्रतापराव ढाकणे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधनं बबनराव ढाकणे यांचे सुपुत्र आहेत। वडिलांचा मोठा वारसा आणि जनसंपर्क त्यांच्या वेळेस आहे। गतवेळेस ते पराभूत झाले होते, भाजपच्या उमेदवाराकडनं त्यांचा पराभव झालेला होता। यावेळेस तो पराभवाचा बदला घेतात का हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पुढले आहेत बबलू चौधरी। बबलू चौधरी यांनी 2014ला दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेली होती। त्यांचा सामना भाजपचे नारायण कुचे यांच्यासोबत होणार आहे। मंडळी, बदनापूर हा असा मतदारसंघ आहे जो मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ज्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलेलं होतं त्याच मतदारसंघामधला हा गाव आहे आणि त्यामुळे बबलू चौधरी यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात समाज एकवटतो आहे असं दिसतंय। त्यामुळे यावेळेस ओबीसी विरुद्ध मराठा अशा जर का सामना किंवा अशा पद्धतीचं समीकरण जर का तयार झालं तर बबलू चौधरी हे नारायण कुचे यांना
पराजित करू शकतात, कारण मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे जनाधार हा आता दिसायला लागलेला आहे. तर पुढील आहेत चंद्रकांत दानवे. भोकरदन विधानसभा मतदारसंघामधून 2 वेळा राष्ट्रवादीकडून आमदार राहिलेले आहेत. 2 वेळा संतोष दानवेकडून त्यांचा पराभव झाला आहे. पुन्हा संतोष दानवे त्यांच्या विरोधात आहेत. आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे संतोष दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन फोटो व्हायरल केलेले आहेत. त्यामुळे संतोष दानवे हे कशा पद्धतीनं या ठिकाणी चंद्रकांत दानवे यांचा पराभव करतील की ते स्वतः पराभव होतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रकांत दानवे यांच्यासाठी आता एक मोठा वर्ग हा कामाला लागलेला आहे. त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती केलेली विधानं आणि त्याचा काय परिणाम त्यांच्या मुलाच्या निवडणुकीवर होतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे चंद्रकांत दानवे भोकरदनमधनं यावेळेस ही निवडणूक काढू शकतात असं काही मतदारांचं म्हणणं आहे. तर पुढीलच संदीप नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढतात. बंडखोरीकर शरद पवारांचे उमेदवार झाले आहेत. भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्यासोबत सामना होणार आहे. एकाच घरात शरद पवार गट आणि भाजपची उमेदवारी असल्याचं देखील बोललं जात आहे. तर रविकांत बोपचे तिरोरा विधानसभा मतदारसंघ 2019ला भाजपच्या विजय रहांगडे यांच्याकडनं पराभूत झालेल्या आहेत. तिरोरामध्ये बोपचे घराण्याचा जनसंपर्क आणि वर्चस्व मोठ्या प्रमाणात असल्याचं देखील बोललं जातं. त्या पुढील आहेत प्रदीप नाईक. किनवट विधानसभा मतदारसंघ भाजप शरद पवारांशी एकनिष्ठ अशी ओळख त्यांची आहे. भाजपच्या भीमराव केराम यांच्यासोबत त्यांचा सामना होणार आहे. तर पुढील आहेत दिलीप खोडपे. जामनेर विधानसभा मतदारसंघामधून लढतात. गिरीश महाजनांचे जवळचे मित्र असूनही पवारांकडे प्रवेश केला आणि या ठिकाणाहून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे. या मतदारसंघात मराठा आरक्षण फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि या फॅक्टरचा त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि यावेळेस गिरीश महाजन यांच्यासाठी ही धोक्याची घंटी आहे, कारण त्यांचे जवळचे मित्र आहेत. रणनीती खूप साऱ्या त्यांच्याकडे आहेत गिरीश महाजनांच्या आणि त्याचा उपयोग ते या विधानसभा निवडणुकीत निश्चित मोठ्या प्रमाणावर करण्याची शक्यता आहे. तर पुढील आहेत गुलाबराव देवकर. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधनं 2009ला आमदार होते. पवारांशी एकनिष्ठ राहिलेत आणि ग्रामीण भागात त्यांची पकड आहे. तर पुढील आहेत महबूब शेख. आष्टी विधानसभा मतदारसंघामधनं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शरद पवारांचे निष्ठावंत आहेत. शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठं आंदोलन त्यांनी केलेलं होतं. महबूब शेख यांच्या विरोधात भाजप आणि युतीमध्ये देखील रस्सीखेच आहे. भाजप युतीचे दोन्ही उमेदवार आहेत. आजबे आहेत, त्याचबरोबर धोंडे आहेत आणि आशांच्या समोर नौखे असलेले महबूब शेख. आणि याच आष्टी मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं गाव आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे महबूब शेख यांना त्याचा किती फायदा होतो. शरद पवारांचे उमेदवार आहेत म्हणून त्यांच्याकडे मतदान होऊ शकतं, परंतु ज्या पद्धतीनं मराठा, मुस्लिम आणि ओबीसी या मतांवरती उमेदवार निवडून येतो, परंतु मराठा मतदान किंवा ओबीसी मतदान हे किती महबूब शेख यांच्या पारड्यात जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं. तर मंडळी, ही काही मतदारसंघ आहे. पुढील पण काही दुसऱ्या भागात आपण मतदारसंघ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास इथे थांबूयात. तुम्हाला काय वाटतं, यापैकी कोण निवडून येईल? तुमची प्रतिक्रिया, तुमचे कमेंट्स अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा. धन्यवाद. आणि या फोटोंचे स्रोत आहेत बोल भिडू, त्यांच्या सौजन्याने. धन्यवाद.